बाप करी जोडीले कुराचे ओढी आपुली कुरवंडी वाळवोनी। महाराज काय करतो बाप, झालं कीर्तन आपलं, आता फक्त 10 मिनिटं शांततेत ऐका। आतापर्यंत आपण हसन खेळून कीर्तन केलं, पण आता फक्त 10 मिनिटं। माऊली दादा फक्त 10 मिनिटं। महाराज काय करतो बाप, ऐका गड्या। ज्ञानेश्वर दादा, आजपर्यंत तुम्ही कितीही बिनधास्त वावरले असतील, किती घराचा विचार न करता फिरला असाल तुम्ही, पण आता इथून पुढे तुम्हाला बिनधास्त फिरता येणार नाही। कारण आजपर्यंत तुमच्या घरावरती तुमच्यावरती बाप नावाचं छत्र होतं, आता ते बाप नावाचं छत्र हरवलं महाराज। आता तुम्हाला घराचं बाप व्हावं लागणार, मागच्या बहिणीचा बाप तुम्हाला व्हायचंय, मागच्या नातलगाचा परिवाराचा आधार तुम्हाला व्हायचंय। आता इथून पुढे तुम्हाला बिनधास्त वावरता येणार नाही। काय असतं बाप, ऐका गड्या, ऐका रे चित्त देऊन, प्रत्येकाच्या जीवनातला प्रसंग आहे। काय असतं बाप, तुम्ही जर कधी बाहेर गेले ना माऊली दादा, तुम्ही काय म्हणत होता आता बाबांना, अण्णा, तुम्ही जर कधी बाहेर गेले ना आणि बाहेरून फिरून आले ना, तुम्हाला घरात आल्या आल्या अण्णा खाटेवरती सोप्यावरती बसलेले दिसत असतील, पण इथून पुढे जर तुम्ही कधी बाहेर गेले घरी आले ना, तुम्हाला आता अण्णा दिसणार नाहीत घरात। लाख मोलाची तुम्ही वस्तू जरी दान दिली ना, परत तुम्हाला अण्णा आता फक्त फोटोत पाहायला मिळतील गड्या, फोटोत पाहायला। अरे तुम्ही करोडोचं घर बांधा, लाखोचा बंगला बांधा, त्या बंगल्याच्या पुढे जो ओटा असतो ना, ओटा, त्या ओट्यावरती बाप नावाचं छत्र जर बसलेलं असेल ना, खरी शोभा आहे ती बंगल्याची, खरी शोभा आहे त्या तुमच्या घराची दादा। असू द्या रे केवढाही बंगला तुमचा, असू द्या रे लाख मोलाचं घर, तर त्या घरात तुमचा बाप नसेल ना, ते घर सुन सुन वाटेल गड्या तुम्हाला, नाही करणार तुम्हाला त्या घरात दादा। ऐका रे मावल्यानो, तुमच्यावरती खूप जीव असतो। 2 मुली आहेत महाराज शिवाजी दादांना, 2 मुली, खूप जीव असतो मावल्यानो तुमच्यावरती बापाचा, किती जीव असतो ऐका। अरे ज्यावेळेस तुमचं लग्न होतं ना, लग्नाच्या दिवशी तुमचा बाप अक्षदा टाकतो तुमच्यावरती, अक्षदा। अख्खं गाव त्या दिवशी महाराज पोटभर जेवलेलं असतं रे, पण हळदीच्या दिवसापासून उपाशी राब राब इकडे तिकडे फिरणारा बाप तुम्हाला कधी दिसत नसतो माय। अरे माईला देवानं डोळ्याच्या जागी डोळे दिले रे, डोळ्याच्या जागी डोळे दिले, आणि त्याच डोळ्यातून दादा रडण्याची परवानगी दिली। बापाला डोळ्याच्या जागी डोळे दिले गड्या, पण त्या डोळ्यातून रडण्याची परवानगी नाही दिली। बापाला रडायचं असतं ना, काळजातून रडतो मावल्यानो बाप, काळजातून। किती जीव असतो सांगू, ऐका मावल्यानो, तुमच्यावरती अक्षदा पडतात, अरे त्याच्या नंतरचे पूर्ण कार्य विधी पार पडतात, आणि आता जायची वेळ येते ना, सहजासहजी तुम्हाला आई भेटते गळ्याला पडून रडायला, सहजासहजी तुमचा भाऊ भेटतो तुम्हाला गळ्यात पडून रडायला, तुमची बहीण समोर येते गळ्यात पडून रडते, पण त्या नव्या नवरीचे डोळे शोधत असतात ते आपल्या बापाला, माझा बाप कुठे, माझा जन्मदाता कुठे, पण सहजासहजी बाप दिसत नाही, कारण तो बाप मंडपाच्या एका कोपऱ्यात जाऊन ढाय मोकळून रडत असतो मावल्यांनो, रडत। बाप पाहतो दारामदारी, हरणी चालली कळपा मधुनी, हरणी चालली, हरणी चालली कळपा मधुनी। सहजासहजी भेटत नाही तो बाप, तुमची जायची वेळ होती मावल्यांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात आलेला प्रसंग आहे। आठवा तुमचा बाप त्या टायमाला काय करतो, तुम्ही ज्या वेळेस महाराज जाता ना, कुणीतरी म्हणता अरे ती नवरी बापाला भेटायचं म्हणते, बापाला बोलवा। गावातलाच एक व्यक्ती जातो, बापाला शोधतो, तर मंडपाच्या कोपऱ्यात रडणारा बाप पाहतो, आणि तो व्यक्ती जातो, ए राम भाऊ, अरे तुझा काळजाचा तुकडा जातोय आणि तू इथं रडतोयस, चल ना दादा। आणि सांगतो, राम भाऊ कसं पाहू माझ्या लेकराला जातानी, तळ हाताच्या पोडासारखं वागवलं राम भाऊ माझ्या लेकराला, आजपर्यंत मी नाही जातानी पाहू शकत, हो नाही पाहू शकत, मला नका नेऊ। पण तो महाराज, तो व्यक्ती हाताला धरतो आणि तिथपर्यंत नेतो, दुरून लेक पाहते बापाला, धावत जाते आणि घट्ट मिठी मारते, अरे वाघासारखा तुमचा बाप
गुरा जनावरासारखा रडतो रे, गुरा जनावरासारखा रडतो, धाय मोकलून रडतो. कोणीतरी सोडवतो दादा. ती लेक गाडीत बसते, बाप पाठमोरा होतो, नाही पाहू शकत तुम्हाला जातानी. तितक्यामध्ये महाराज गाडीचा ड्रायव्हर गिअर टाकतो, गाडी निघणार. काय आठवतं त्या बापाला माहित नाही. बाप धावत जातो. आता बाप तुमच्या बाजूने येत नाही माऊल्यांनो. आता बाप जातो जावयाच्या बाजूनं आणि थाप मारतो काचेवरती थाप. काच खाली घेतो जावई आणि ऐका, तुमचा बाप हात जोडतोय हात आणि जावयाला बोलतोय, बापू बापू 18 वर्ष हाताच्या फोडासारखी जपली बापू. लहान आहे वाजून, हिच्या हातून बऱ्याच चुका होतील बापू. कामाची सवय नाही बापू माझ्या लेकराला. ऐका बापू, यास 18 वर्षामध्ये माझ्या लेकराने कधी घरचं काम केलं नाही बापू. पण तुमच्या इथं बापू काही करत असताना जर कधी माझं लेकरू चुकलं ना बापू, तर तिचा अपराध पोटात घाला बापू. हा बाप कायम तुमच्या ऋणात राहील, कायम तुमच्या पुढे झुकलेला राहील बापू. ऐका माऊल्यांनो, तो बाप कधीच कुणासमोर न झुकलेला बाप तुमच्या तरुण नवऱ्या पुढे झुकतो ना, तो बाप असतो, तो बाप असतो. लग्न हो द्या तुमचं आणि आता तो बाप जर्जर म्हातारा होतो. हातात राहत नाही काही, त्याच्या काही हातात राहत नाही. परका होतो महाराज तो बाप. व्यवहार हातातून जातो आणि दिवाळी पंचमीला तुम्ही येता ना, लेकीला आल्या आल्या डोळे भरून पाहतो बाप. जवळ बसतो, रात्रभर गप्पा मारतो. जायची वेळ येते आणि त्या मुलीचा भाऊ साडी आणतो. साडी पाहतो बाप, पटत नाही बापाला. त्या किती चांगली आणू द्या, नाही पटत. तो बाप म्हणतो महाराज मुलीला एकांतात घेऊन, तायडे एक बोलू का तायडे, तुला यावर्षी बंडून साडी चांगली नाही आणली, मला नाही आवडली बघ. ती मुलगी म्हणते, राहू द्या ना बाबा, चांगली आहे, काय होतं एखाद्या वेळेस. नाही ग, मला आवडत नाही. महाराज तो बाप लेकाकडे जातो, हात जोडतो आणि सांगतो, बंडू तायडीला सोडा. तो मुलगा म्हणतो, ठीक आहे बाबा, जा ना. किती म्हातारा असू द्या तुमचा बाप. हातात 2 पिशव्या घेतो, लट 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 हात कापतात. एसटी पर्यंत जातो आणि एसटी पर्यंत गेल्यानंतर जागा धरतो. आपल्या लेकीला सीटवरती बसवतो, बॅग व्यवस्थित ठेवतो आणि लेकीला म्हणतो, तायडे सुखरूप जा बरं का बाबा. डोळ्यात पाणी येतं. जड अंतकरणानं जड पावलं टाकत टाकत बाप एसटीतून उतरतो. तितक्यात महाराज शेवटच्या पायरीवर जातो. तिथंच थांबतो बाप आणि एकदा मागं वळून पाहतो ना, लेकीच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. तो बाप परत चढण्याची हिंमत नसते, पायात ताकद नसते रे, तरी पण महाराज जड पायाने वरती चढतो. घट्ट मिठी, तायडे मला तुझ्या अंगावरची साडी. महाराज फाटक्या हात घालतो आणि फाटक्या खिशीतून 4 रुपये 5 रुपये दिलेले पैसे हातात काढतो आणि लेकीच्या हातात देतो. तायडे इतकेच आहेत तुझ्या बापाकडे बघ, आता तुझा बाप परका झालं ग, तुझ्या बापाच्या हातात काही नाही तायडे, इतकेच आहेत. ती लेक हातातले पैसे घेते दादा, लाख मोलाचं धन दिल्यासारखी ती लेक मुठ मारते, बापाला घट्ट मिठी मारते. दादा का रडताय, का अवघड करून घेताय, मला काही गरज नाही, माझ्या घरी खूप चांगले दादा. ऐका, ही वस्तुस्थिती पाहत असताना एसटी पूर्ण जाम झालेली असते प्रवाशांनी. एकही प्रवासी गणेश दादा बिना रडायचा राहत नाही हो. प्रत्येक प्रवासी रडतो. नवल काय, प्रवासी रडल्यात नवल नाही दादा, कंडक्टर रडतो, नवल नाही. अरे बसचा ड्रायव्हर रडतो. ड्रायव्हरला विचारलं, दादा तो म्हातारा रडतो, त्याची मुलगी जाते, तुम्ही का रडताय. त्यावेळेस तो ड्रायव्हर छाती वाट ठेवून म्हणतो, दादा मी देखील एका मुलीचा बाप आहे रे, मी देखील एका मुलीचा बाप आहे. इतकं प्रेम हा बाप तुमच्यावरती करतो. पण ऐका तायांनो, तुमचा बाप आता तुमच्यातून निघून गेला. आता ते छत्र तुम्हाला परत मिळणार नाही गड्या. मी नेहमी सांगतो, ज्ञानेश्वर दादा तुम्ही कितीही पैसे द्या, आता तुम्हाला फोटोत पाहायला मिळतील अण्णा, आता कधीच मिळणार नाहीत अण्णा. ऐका गड्या, अरे घरातली माय मरू द्या आणि तिचं कपाट उघडा, 5-25 साड्या त्या कपाटातून नवीन निघतात आईच्या, पण त्याच घरातला बाप मरू द्या आणि त्याचं कपाट नाही, अख्खं घर शोधा रे. एक नवीन सदरा, एक नवीन धोतर, नवीन शर्ट मिळत नाही. इतकं शिल्लकचं आयुष्य जगतो का. फाटकं धोतर घालील, फाटकं शर्ट घालील, पण आपल्या लेकरा बाळांना कुटुंबांना कधी कमी पडू देत नाही ना. तो बाप असतो बघा, तो बाप असतो मायाला, तो बाप असतो. महाराज मी जास्त बोलणार नाही, माझा वेळ झालाय म्हणून जास्त बोलत नाही आणि जाता जाता सांगून जाईल. तुम्ही जे त्यांच्या पश्चात हे कार्य करताय ना ज्ञानेश्वर दादा, वरून आता ते पाहत असतील आणि वरून तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असतील. बाळांनो सुखी राहा, आनंदी राहा. इथून पुढचं तुमचं आयुष्य, तुमच्या आयुष्यात माझी कधी कमी जाणवणार नाही. माझ्या आशीर्वादाने तुम्ही सुखरूप राहाल, तुमचं भरभराटील आयुष्य येईल, सदृढ आरोग्य लागेल.
असा आशीर्वाद महाराज तुमचे बाबा तुम्हाला वरून देत असतील. महाराज माझा वेळ संपलाय. आता प्रत्येकाने एकदा मध्यंतराचं भजन घेऊ, मध्यंतराचं, आणि अवघ्या 5 मिनिटात आपली सेवा संपलेली असेल. सगळ्यांनी एकदा महाराज हात वर करा न करा पण टाळी नक्की वाजवा. बाप करे जोडे लेकुराचे ओढे आपुली कुरवंडी वाळवोनी एकाएकी केला मिराशीचा धनी कडे वागवोनी भार कांदी घालून या पाहे डोळा अलंकार ठेवा दावी थोर करून या तुका म्हणले ती गांजू आणि काशी उदार जीवासी आपुली एकाएकी केला मिराशीचा धनी कडिये वागवोनी भार कांदी. महाराज जसं जमलं तसं अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला. जमलेली सर्व गुणीजन मंडळी तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. मृदंगवादक असतील तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. आमचे यूट्यूब चालक असतील तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. आणि गोड माझी आवडती साऊंड सिस्टीम बरं का, माझी आवडती नवे नवे अवघ्या महाराष्ट्राची आवडती आहे आता आमची माऊली दादा. तितका स्वभाव गोड आणि साऊंडही तितकाच गोड. महाराज 1 नंबर साऊंड. आता एक दिवशीय कार्यक्रमाला जर अवघड जात असते बरोबर आहे का, पण महाराज देववरती त्यांची भंडाऱ्यावरती सिस्टीम असते. आहा हा हा येवाच वाटत नाही इतकी गोड सिस्टीम. कोटी कोटी धन्यवाद दादा तुम्हाला देखील. आयोजकांना धन्यवाद, ज्यांनी मला आमंत्रित केलं त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. जमलेल्या सर्व श्रोते मंडळीच्या चरणी नतमस्तक होतो. अभंगाचा अर्थ असाच आहे, असा माझा मुळीच अट्टहास नाही. माझ्या बुद्धीला रुसला फसला झेपला तसं बोलण्याचा प्रसंग अवधान राखून बोलण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा अष्टादश संतांच्या चरणी समर्पित करतो. ग्रामदैवत हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि धर्मरक्षक संभाजी महाराजांच्या चरणी समर्पित करतो. आणि माझ्या वेड्या वाकडे वाणीला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. जोवानी कासे तुका म्हणले दिगा जोवानी कासे तुका म्हणले दिगा जोवानी कासे तुका म्हणले दिगा
काय